लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी आनंदाच्या 3 बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी वेगवेगळ्या 3 आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत। तर लाडक्या ताईंनो, आज सकाळपासून कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला पैसे जमा झालेत पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, कारण की तुम्हाला पटपट पैसे जमा होणार आहेत। एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ज्या ताईंना या 3 दिवसामध्ये पैसे आले नव्हते त्या ताईंना या ठिकाणी आज मोठ्या स्वरूपात वाटप होणार आहे। या ठिकाणी लाडक्या ताई यांनी एक महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंना 3 आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। त्या 3 आनंदाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे लाडक्या ताईंनो। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची अजून एक योजना आहे, पिंक रिक्षा योजना, त्याचं देखील वितरण या ठिकाणी झालेलं आहे। ज्या लाडक्या ताईंना कुणाला स्वतःचा धंदा चालू करायचा असेल तर त्यांना या ठिकाणी पिंक रिक्षा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहेत। तर कुणाला इंटरेस्ट असेल, कुणाला वाटत असेल की आपल्याला पिंक रिक्षा हवा आहे, तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला पिंक रिक्षा पाहिजे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईला आज पैसे जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज हप्ता जमा झालाय का, ह्या 3 दिवसामध्ये हप्ता जमा झालाय पटकीनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि 3000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत का, रक्षाबंधनाचं गिफ्ट काय भेटणार आहे का, याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ सुरुवात करत आहे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना बघा, जवळजवळ 1 वर्ष झालं आपले व्हिडिओ चालू आहेत आणि ह्या ज्या युट्यूब मधून जे आपले हे जे बंद तयार झालेले आहेत, ऋणांबंद आपण म्हणू शकतो, तर लाडक्या ताईंनो तुमच्या ह्या लाडक्या भावाकडून तुमच्या सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा लाडक्या ताईंनो। चला आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। लाडक्या ताई या ठिकाणी काय काय तुम्हाला बोललेलं आहे, स्क्रुटिनी कशी होणार आहे, 12वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना हप्ता पण भेटणार आहे। पहिली आनंदाची बातमी तुम्हाला सांगतोय लाडक्या ताईंनो, त्यांना हप्ता पण परत भेटणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। चला तर वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। पण 10,000 पिंक रिक्षा हे आपल्या महानगरपालिका ज्या आहेत राज्यातल्या त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात योजना आणलेली आहे आणि आज कोल्हापूर शहरामध्ये याचं वितरण होत आहे। याचा विशेष आनंद आहे। जवळपास 700 पेक्षा अधिक अर्ज आम्हाला आलेले आहेत। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांची संपूर्ण प्रोसिजर, रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग, लायसन्स हे सगळं कंप्लीट झालेलं आहे, त्यांना आम्ही आज ही रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे। ई रिक्षा लाडक्या ताईंनो लाईव्ह असताना ते बोलत आहेत, नीट व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे। महानगरपालिका क्षेत्रासाठी ठेवलेला आहे की यंदाच्या वर्षीचा 400 रिक्षांचा बघा, लाडक्या बहिणीसाठी आता प्रश्न विचारलेला आहे रिपोर्टर यांनी की बाबा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना 12वा हप्ता भेटलेला नाहीये किंवा जो पुढचा हप्ता असणार आहे आणि 2100 रुपये बद्दल पण बातमी आली आहे, तर लाडक्या ताईंनो 2100 रुपये बाबत पण त्यांना प्रश्न विचारलेला आहे। तर नेमकं तुम्हाला 2100 रुपये कुणाला भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, तर त्याच्याबद्दल पण त्यांनी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर असं कुणाला वाटतंय की 2100 रुपये पण आमच्या अकाउंटला जमा व्हावेत आणि लवकरात लवकर आम्हाला मागचा 12वा पण हप्ता भेटायला पाहिजे आणि येणारा ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता भेटायला पाहिजे, तर व्हिडिओमध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आनंदाच्या बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। बघा ते लाडक्या ताई काय उत्तर देतात तुम्ही स्वतः ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे। साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। रक्षाबंधनच्या पूर्व बघा 2.25 कोटी ते 2.5 कोटी लाडक्या ताईंना या ठिकाणी लाभ भेटत आहे। लाडक्या ताईंनो, मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, मागच्या हप्त्या वेळेस 2,25,00,000 पर्यंत 32 लाखापर्यंत लाडक्या ताईला हप्ता भेटला होता। जवळजवळ या ठिकाणी 25-26 लाख ताई या ठिकाणी वगळण्यात आल्या होत्या किंवा त्यांचा हप्ता त्यांनी थांबवला होता, पण आता परत 2.5 कोटी पर्यंत हा जो हप्ता असणार आहे, म्हणजे कोणता ऑगस्ट महिना चालू आहे, तर जुलै महिन्याचा हप्ता जवळजवळ
2.5 कोटी लाडक्याताईपर्यंत हा पोहोचणार आहे. एकदम महत्वाची बातमी आली त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, आणि निधी पण जवळजवळ आपल्याला 3,750 कोटीपर्यंत निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, ज्या लाडक्याताईंना अजून हप्ता भेटला नसेल, काळजी करू नका. आज तुम्हाला परत एकदा हप्ता वाटप सुरू होणार आहे आणि सकाळच्या टप्प्यामध्ये आणि संध्याकाळच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार आहे. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. चला आता व्हिडिओ पूर्ण बघूया. गेल्याच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत. जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते. ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखी कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधून ती जात असते. आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत. अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली. त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे. त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल. तुम्ही स्पष्ट शब्दात लाडक्याताईंना ऐकलं आहे त्यांनी काय बोलले, तुम्ही परत एकदा ऐकला. ज्या आता स्क्रुटिनी चालू आहे, 15 दिवसाचा वेळ तुम्हाला पण बोललेलो आहे मी काल परवाच तुम्हाला सांगितलं की 15 दिवसामध्ये तो रिपोर्ट येणार आहे. 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तो रिपोर्ट भेटेल आणि रिपोर्ट म्हणजे काय, लिस्ट नवीन लागतील आणि ज्या लाडक्याताई या ठिकाणी पात्र असणार आहेत त्यांना परत हप्ता भेटणार आहे. मग आपली सरकारकडे एकच मागणी असणार आहे की जर पात्रता ठरल्या तर त्यांना पूर्ण हप्ते भेटायला पाहिजेत. कोणता 12वा जो भेटला नाही तो 12वा, 13वा आणि जर पुढचा चालू झाला तर 14वा, असे 3 हप्ते 4,500 रुपये त्या अकाउंटला त्यांचे यावेत. आणि ज्या ताईंना हप्ता भेटला नाहीये त्यांना हा हप्ता आणि मागचा हप्ता म्हणजे 3,000 रुपये जमा व्हावेत अशा स्वरूपाची या ठिकाणी आपण सरकारकडे मागणी करत आहोत. रक्षाबंधनानिमित्त लाडक्या ताईंना सगळ्यांना या ठिकाणी मागचे पैसे भेटावेत आणि ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता भेटावा असे 3,000 रुपये सरकारने लाडक्या ताईंना द्यावेत अशा स्वरूपाची या ठिकाणी आपण मागणी करत आहोत. तुम्ही परत ऐका, या ठिकाणी तुम्हाला वाटलं असेल लाडक्या ताई या ठिकाणी स्वतः बोलत आहे, तुम्ही स्वतः ऐकायचं आहे. नंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल. बघा, स्क्रुटिनीमध्ये परत ऐकलं तुम्ही सगळ्यांनी, स्क्रुटिनी चालू आहे म्हणजे काय, स्क्रुटिनी याचा अर्थ मराठीत असं असतो पडताळणी चालू आहे. आणि पडताळणी चालू असताना ज्या 26 लाख ताई मधल्या ज्या पात्र ताई आहेत त्यांचा लाभ चालू राहणार आणि ज्या अपात्र आहेत त्यांचा लाभ बंद होणार. एवढ्या सोप्या शब्दामध्ये लाडक्या ताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आणि आता 2100 बद्दल पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते आपण एकदा ऐकूया. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाहीये, कुठेही ही बंद होणार नाही. लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यांनी बघितलं आहे की 2100 रुपये पण लवकरात लवकर याचा निर्णय होईल, मंत्रिमंडळ त्याचा निर्णय घेईल अशा पण स्वरूपात बातमी आलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाहीयेत, अशीच हे चालू राहणार आहे. अशा स्वरूपाचं रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी गिफ्ट भेटलेलं आहे आणि 3,000 रुपये लवकरात लवकर लाडक्या ताईंना द्यावेत. मी सरकारकडे विनंती करत आहे, आदिती तटकरे मॅडमकडे पण विनंती करत आहे की लाडक्या ताईंना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर वितरित करावा आणि 1,500 रुपये त्यांच्या अकाउंट
अकाउंटला टाकावेत. जर कोण कोण याला मला सहभाग पाठिंबा देत आहे त्यांनी सपोर्ट या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की हो सर आम्ही सपोर्ट करत आहोत. इथेच थांबूया. सर्वांना परत एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदी दीदी आप सबको भी ये रक्षाबंधन की खूप खूप शुभकामनाएं. आपका सबका रक्षाबंधन अच्छे से जाए, प्यार से जाए और जल्द से जल्द आपको सबको हफ्ता मिल जाए, ये मैं ईश्वर चरणी प्रार्थना करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.